नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ऑन सिंकिंग फंड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ सिंकिंग फंड अकाउंट अँड सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मी या ठिकाणी इश्यू ऑफ डिबेंचरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. हा सिंकिंग फंड मेथड वरती आधारित आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रिएट करायचं आहे. फर्स्ट मी या ठिकाणी प्रॉब्लेम एक्सप्लेन करेन. Kolhapur Limited has issued on 1st April 2014 12% debentures for rupees 60 lakh. The debentures were issued at a discount of 5% and they were redeemable at a premium of 3% after 10 years at the option of the company. It was decided to create a sinking fund by transfer rupees 6 lakh every year from appropriation account and equal amount was to be invested in 10% government securities at the end of every year. The accounts are closed on 31st March every year. Show first journal entry for issue of debentures, second sinking fund account and sinking fund investment account for 2 years in the books of Kolhapur Limited. या ठिकाणी कोल्हापूर लिमिटेड न 12% चे 60 लाख डिबेंचर्स त्या ठिकाणी इश्यू केलेले आहेत आणि हे डिबेंचर्स इश्यू करताना ऍट डिस्काउंट 5% इश्यू केलं आणि रिपेएबल करताना 3% प्रीमियम आहे आफ्टर 10 इयर्स. त्यानंतर कंपनीनं दरवर्षी 6 लाख रुपयाचं सिंकिंग फंड क्रिएट करायचं ठरवलेलं आहे फ्रॉम अप्रोप्रिएशन अकाउंट आणि हे 6 लाख रुपये कंपनीनं 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि कंपनीच्या अकाउंट्स 31 मार्चला क्लोज होतात. आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्री फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स करायचं आहे. त्याच्यानंतर सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 2 वर्षाचा क्रिएट करायचा आहे. फर्स्ट मी या ठिकाणी एंट्री घेईन जर्नल एंट्री फॉर इश्यू ऑफ डिबेंचर. First journal entry for issue of debentures on 1st April 2014. Bank account debit amount 60 lakh debentures आहेत 5% डिस्काउंट 3 लाख रुपीज मायनस होतील. बँक अकाउंट डेबिट 57 लाख रुपीज. डिस्काउंट ऑन issue of debentures account debit 5% डिस्काउंट 3 लाख रुपीज डेबिट. त्यानंतर प्रीमियम रिपेएबलच्या वेळी 3% आहे. लॉस असेल लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 3% लॉस 60 लाखच्या 3% 1,80,000 टू 12% डिबेंचर अकाउंट क्रेडिट 60 लाख रुपीज टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट क्रेडिट 1,80,000. Narration being debentures were issued at discount and repayable at premium. फर्स्ट एंट्री इश्यू ऑफ डिबेंचर साठी केलेलं आहे. त्यानंतर आपला 2 लेजर अकाउंट तयार करायचा आहे. एक सिंकिंग फंड अकाउंट आहे, दुसरा सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मी या ठिकाणी लेजर अकाउंट क्रिएट करेन इन द बुक्स ऑफ कोल्हापूर लिमिटेड. फर्स्ट सिंकिंग फंड अकाउंट
डेट पर्टिक्युलर्स, त्यानंतर आपण जेएफ कॉलम क्रिएट करतो आणि नेक्स्ट रुपीज, डेट पर्टिक्युलर्स, जेएफ कॉलम आणि रुपीज. सेकंड लेजर अकाउंट सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. या ठिकाणी फर्स्ट इयर क्लोज होईल ऑन 31 मार्च 2015 ला 6 लाख रुपीजचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 6 लाख टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 6 लाख. सिंकिंग फंडच्या क्रेडिट साइडला ऑन 31 मार्च 2015 बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट 6 लाख रुपीज. त्यानंतर हा सिंकिंग फंड 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. सिंकिंग फंडच्या डेबिटला ऑन 31 मार्च 2015 टू बँक अकाउंट 6 लाख रुपीज. त्यानंतर सिंकिंग फंड अकाउंट क्लोज होईल फर्स्ट इयरला एंडिंगला. क्रेडिट टोटल जास्त 6 लाख रुपीज. ऑन 31 मार्च 2015 टू बैलेंस कैरिड डाउन 6 लाख रुपीज. हा बॅलन्स ब्रॉट डाउन केला जाईल ऑन 1 एप्रिल 2015 बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 6 लाख रुपीज. फर्स्ट इयरचा सिंकिंग फंड अकाउंट क्लोज झालेला. इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज केलं जाईल. डेबिट टोटल जास्त आहे 6 लाख रुपीज. ऑन 31 मार्च 2015 बाय बॅलन्स कॅरीड डाउन 6 लाख रुपीज. हा बॅलन्स ब्रॉट डाउन होईल ऑन 1 एप्रिल 2015 टू बॅलन्स ब्रॉट डाउन 6 लाख रुपीज. फर्स्ट इयरचा सिंकिंग फंड अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज झालेला आहे. सेकंड इयरला फर्स्ट जर्नल एंट्री होईल सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचं इंटरेस्ट मिळणार आहे बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट 6 लाखच्या 10% 60,000 त्या ठिकाणी इंटरेस्ट मिळणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. त्यानंतर हे इंटरेस्ट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. त्यासाठी जर्नल एंट्री इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. सिंकिंग फंडच्या क्रेडिटला ऑन 31 मार्च 2016 ला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट 60,000. त्यानंतर इयर एंडिंगला ऑन 31 मार्च 2016 ला पुन्हा तिथं 6 लाख रुपीजचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. सिंकिंग फंडच्या क्रेडिटला ऑन 31 मार्च 2016 बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट 6 लाख रुपीज. त्यानंतर हा सिंकिंग फंड आणि इंटरेस्ट दोन्ही इन्व्हेस्ट केलं जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला ऑन 31 मार्च 2016 ला टू बँक अकाउंट
6,60,000. या ठिकाणी सेकंड इयरच्या सिंकिंग फंडच्या एंट्री संपलाय, अकाउंट तिथं क्लोज केला जाईल. फर्स्ट अकाउंट सिंकिंग फंड अकाउंट, क्रेडिट टोटल जास्त 12,60,000. 12,60,000. On 31st March 2016, two balance carried down. 12,60,000 हा बॅलन्स ब्रॉट डाउन केला जाईल. ऑन 1st April 2016 बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 12,60,000. सेकंड इयरचा सिंकिंग फंड अकाउंट क्लोज झाला. इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज होईल. डेबिट टोटल जास्त असेल 12,60,000. 12,60,000. On 31st March 2016, buy balance carried down 12,60,000. हा बॅलन्स ब्रॉट डाउन होईल. ऑन 1st April 2016, टू बॅलन्स ब्रॉट डाउन 12,60,000. कम्प्लीट. सेकंड इयरचा सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज झालेला आहे. म्हणजे ह्या इश्यू ऑफ डिबेंचरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण फर्स्ट इश्यू ऑफ डिबेंचरची एंट्री केलेला आहे, त्यानंतर 2 वर्षाचा सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रिएट केलेला आहे. थँक्यू.